जळगावात नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी पाहायला मिळते। देवीची मूर्ती खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तीच्या दरात वाढ झाली आहे। पीओपीच्या मूर्तीच्या दरांमध्ये 30% वाढ झाल्याची माहिती। पीओपी संदर्भात शासन निर्णय उशिरा लागल्याने यंदाच्या वर्षी 50%च मूर्ती तयार झाल्यात। नवरात्र उत्सवानिमित्त बाजारपेठ सजलेल्या पाहायला मिळतात। मूर्तिकार आपल्या बनवलेल्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवताना दिसतात। याबाबत मूर्तिकारांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। नवरात्र उत्सव निमित्त सर्वत्र जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात लगबग सुरू आहे। जर आपण बघितलं तर काही तासांवरच आपली अंबे माता यांचे आगमन होणार आहे। शहरातील मूर्तिकार महाले यांच्याकडे आपण त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार, मूर्त्यांची कशी यावर्षी दर वाढलेले आहेत आणि काय कोणत्या पद्धतीने महागाई या ठिकाणी झालेली आहे? अगोदर सगळ्यांना नवरात्र चैतन्याच्या भूमीची हार्दिक शुभेच्छा। सर, आता असं सांगायचं म्हटलं तर आता बघा, जसं सरकारने अंमलबजावणी केली की पीओपी बंद होती, तर आम्ही अगोदर म्हणजे घाबरत, म्हणजे पीओपीचा मालच निघला नाही आमच्याला, मूर्तीच निघली नाही आमच्याली। या वर्षी म्हणजे फक्त 50% माल आहे आमच्याकडे, 50%च मूर्ती आहेत। आमचे ग्राहक पण वापस जात आणि ग्राहक म्हणजे माल इतका वाढलेला आहे, पैसे वाढलेले आहेत, सगळ्या गोष्टींमध्ये अलंकारमध्ये वाढलेले आहेत, साडीमध्ये वाढलेले आहेत, पीओपी मध्ये वाढलेले आहेत, कलरिंग मध्ये वाढलेले आहेत। तर ते कसं आहे, ते गिराकाला पण थोडं जड जाते सर। त्या हिशोबाने जर सरासरी जर काढली आपण, ते 30 ते 35% महागाई झालेली आहे। अच्छा, जर बघितलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी 50%च माल फक्त मूर्तिकारांनी मूर्ती बनवताना तयार केलेला आहे। एवढंच नाही तर काही गोष्टींचे म्हणजे रंगकाम असेल, कपडा काम असेल, साडी काम असेल, यामध्ये देखील दर वाढल्याने मूर्तीच्या भावात जवळपास 30 ते 35% दरवाढ झाल्याचं मूर्तिकारांनी या ठिकाणी सांगितलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।